जयगडमधील JSW कंपनीच्या विरोधात नांदिवडे ग्रामपंचायत जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे। विविध मागण्या या कंपनी जी आहे ती पूर्ण करत नाहीये आणि त्याचमुळे सध्या पूर्ण जयगड पंचक्रोशीतले ग्रामस्थ या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि सध्या नांदिवडे ग्रामपंचायत सरपंच मॅडम आणि सदस्य या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। 26 तारखेपासून हे उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः सरपंच ताई आहेत। मॅडम, उपोषण सुरू केलेले नेमकी काय मागणी असणार आहे? आम्ही 26 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो आहोत। मी सरपंच आणि स्वतः आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य माझ्याबरोबर उपोषणाला बसले आहेत। आमच्या ज्या ठराविक मागण्या आहेत, ज्या म्हणजे मोकळ्या जागेवरील कर आकारणी, स्थानिक कामगारांचा पगारवाढ, तसेच स्थानिक कामगारांना नवीन भरती प्रक्रिया, आणखीन रोहित गडदे म्हणून आहेत त्यांना कायमस्वरूपी कामावर घेणे, अशा आमच्या ज्या ठराविक मागण्या आहेत, ज्या गाववाल्यांकडून कायम होत आलेल्या आहेत, अशा मागण्या इथे आम्ही घेऊन बसलेलो आहोत। आजपर्यंत 5वा दिवस आहे आमच्या उपोषणाचा, पण प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाहीये। आणखीन काय सांगाल, तुमच्यापर्यंत कोणी कोणी प्रयत्न केले या ठिकाणी उपोषण सोडवण्याचा आणि काय सध्याची काय परिस्थिती आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनी प्रशासनाचे जे लोक येत आहेत तर त्यांची तेवढी पोस्टच नाही आहे की ते निर्णय घेतील याच्यामध्ये। आणि सगळ्यात दुःखाची बाब आहे की इथले जे युनिट हेड आहेत ते आज एवढे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य बसलेले असताना पण इथे कोणी आलेलं नाही आहे, याचं सगळ्यात दुःख आहे। आणि ही कंपनी ह्या नांदिवडे ग्रामपंचायत पंचक्रोशीमध्ये 95% असताना पण ही सगळ्यात मोठी दुःख आहे इथे। आणि आम्ही पण सगळे स्थानिक सर्व जे आहेत, स्थानिक म्हणजे आम्ही ही जी जयगड पंचक्रोशी आहे ही आम्ही सगळे स्थानिक म्हणतोय। मग त्याच्यामुळे जे मुद्दे आहेत ते आम्ही जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही सरपंच आणि सदस्यांना आम्ही पाठिंबा देणार स्थानिक म्हणून। जिथपर्यंत कंपनी आपली मागणी जी आहे ती पूर्ण करत नाही तिथपर्यंत हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू होणार असा इशारा जयगड पंचक्रोशीतल्या या सर्व सदस्यांनी दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।